सासूरा सासूरा ओलांडून उंबरात आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची ताई म्हणाली वीणा सौम्य शब्दात रागावलीस थोडीशी. कुबाई हो का? हो ना ग, ताई आपली नेहमीच्या उत्साहात सांगत होती आम्ही बाळाची वाट बघतोय वगैरे. त्यावर वीणा म्हणाली हे असं सारखं बोलत जाऊ नका, दडपण येतं. आणि हे असं दडपण आलं की काहीही कारण नसताना सुद्धा पाळणा लांबतो. वहिनी नेमकी एकटी सापडली तिला ऐकवाय. नाही ग बेबी, ताईला तसं काही नाही वाटलं, पण ती थोडी धसकलीच. ए पण सरू, बेबी वंस, जान्हवीला पण फार दडपण येत असेल का? हे आपण सतत हा विषय तिच्याकडे काढत असतो म्हणून. एवढं काही नाही बोललोय आपण तिला, आणि इतपत तर चर्चा होतेच की घरोघरी. हे डॉक्टर्स ना उगाच घाबरवतात, असं काही नसतं. जाऊ दे ना बेबी वंस, पण उगाच आपण अगदी नेमकी विषयाची परीक्षा नको घ्यायला. हो ना, नकोच बोलायला या विषयावर. मुलं ही देवाची देणगी असतात, तो देईल तेव्हा देईल. ठीक आहे, नको बोलूया. बेबी वंस, तुम्ही जरा आठवून बघा, आपलंही नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा असायचंच ना आपल्यावर पण दडपण. सतत असं वाटायचं की आजूबाजूची माणसं ना काहीतरी वेगळ्याच दृष्टीने बघतायत आपल्याकडे. अमुक एक बातमी न देऊन आपण फार मोठी चूक करतोय की काय, असंच वाटत राहायचं सतत. माझं उलटच होतं, मलाच मूल हवं होतं. सतत मी त्याच विचारात असायचं. कधी जगाला ओरडून सांगते असं झालं होतं मला. पण मला काय माहित होतं, माझ्या नवऱ्याने. बेबी जाऊ दे ग. नाही सरू, नाही. भयानक फसवणूक होती ती. मला मूल हवं होतं, पण त्याला ती जबाबदारी नको होती, म्हणून मला न सांगता परस्पर मूल होणार नाही अशी सोय करून घेतली त्याने. किती घाणेरडं आहे हे. कशी माफ करणार मी त्या माणसाला? माझ्यात काही दोष नसताना, माझ्यात काही कमतरता नसताना आई होण्याचा अधिकार हिरावून घेतला त्यांनी माझ्याकडून. आणि यावर उपाय म्हणून दुसरं लग्न या जन्मात तरी करू शकले नसते. प्रेमात पडून ज्याच्याशी लग्न केलं त्यांनी एवढं फसवलं. आता कुणावर विश्वास ठेवायचा मी? त्यामुळे सगळं छान असताना आम्हाला मूल नकोय असं म्हणणाऱ्या जोडप्यांचा राग येतो मला. अरे देव देताय ना, तर हसत मुखाने स्वीकार करा. नका नाकारू. तुम्हाला कळत नाहीये तुम्ही केवढ्या मोठ्या आनंदाला लाथाडताय. ज्याला तो हवा असतो ना, त्याला सगळे उपाय करून सुद्धा नाही मिळत हा आनंद. बेबी वंस, जाऊ दे ना आता हा विषय. नका आता या सगळ्याचा विचार करू. नाही करत, याचा विचार नाहीच करत मी. पण मला या घरात आता श्री आणि जान्हवीचं बाळ यायला हवंय. अमृत नंतर ओसाड झालंय ग आपलं हे गोकुळ. होईल बेबी वंस, सगळं चांगलं होईल. होईल बेबी. श्री आणि जान्हवी दोघांनाही मूल हवंय, त्यामुळे केव्हा ना केव्हा तरी ते होईलच. फक्त आता या विषयावर आपण त्यांच्याशी नको बोलायला, एवढंच म्हणणं आहे माझं. हो, नको त्यांच्यावर प्रेशर टाकायला.
पण मग आई सध्या हा विषय काढतच नाहीये का? नाही, सध्या नाही. कारण तिला असं वाटतंय की तिचं म्हणणं तुला पटलंय आणि तू मला समजवणार आहेस, म्हणून ती शांत आहे. पिंट्या, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? ताई यार, लग्न हे बघ दूर दूर तक कोई चान्स नाही. आणि आई जे काय माझ्या मित्रांची उदाहरणं देऊन सांगत असते ना, अगं ताई ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत वयाने. आणि तूच सांग ताई, हल्ली 23व्या 24व्या वर्षी कोणी लग्न करतं का? हल्ली मुली तरी 18 किंवा 20व्या वर्षी लग्न करतात का? नाही ताई. हल्ली प्रत्येकाला स्वतःचं करिअर करायचं असतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या संसाराची जबाबदारी स्वतः घ्यायची असते. आणि ताई, लग्न करण्यात वय हा एकच महत्वाचा मुद्दा आहे का? बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी करेक्ट आहे. फक्त एकच सांगते पिंट्या, शेवटी ना कुठेतरी थांबावं लागतं. म्हणजे आजच्यापेक्षा चांगली नोकरी उद्या मिळेल, परवा कदाचित तू स्वतःचं घर घेशील. आता ह्यापैकी कशाला तू नक्की स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणतोयस ह्याचा तू विचार कर. आणि वय हा काही डिसिसिव्ह फॅक्टर नसला तरी तो महत्वाचा आहेच. बघितलंस, तू आता बोललीस माझ्याशी, म्हणजे तुझं म्हणणं काय ते माझ्यापर्यंत नीट पोहोचलं. पण आईला बोलायचंच नसतं माझ्याशी, तिला फक्त डोक्यावर बसायचं असतं माझ्या. आणि मला एक गोष्टच कळत नाहीये तायडा, की हे लग्नाचं सगळं मध्ये सुरू कुठून झालं? एवढे दिवस काहीच नव्हतं, अचानक हे कोण तिच्या डोक्यात आलं काय? नंतर तो मुद्दा महत्वाचा होतो काय? काय चाललंय ना देवालाच माहित. आणि तायडा, तुला एक सांगू, आत्ता माझ्या डोक्यात कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आत्ता मला मिळालेली नोकरी टिकवणं. ताई, मला पैसे कमवायचे आहेत, आईबाबांना खुश ठेवायचे. आणि जरी मी आता लग्न केलं तरी मी त्यात रमणार नाही ताई. माझं लक्षच नसणार आहे त्या संसारात. आणि जर का असं झालं तर ती जी कोणी मुलगी असेल तिच्यावर अन्याय नाही का होणार? हे बघ पिंट्या, तुला कोणीही लग्न करण्यासाठी फोर्स करू शकत नाही. आणि काही झालं तरी मी तुझ्या बरोबर आहे. अरे मी आहे, श्री आहे, बाबा आहेत. त्यामुळे तू आता सध्या तुझा फोकस हलू देऊ नकोस. कामावर कॉन्सन्ट्रेट कर आणि घरातल्या कुठल्याच गोष्टींचा तुझ्या कामावर परिणाम होऊ देऊ नकोस. बरोबर आहे तुझं ताई. चल, ठेवू मी आता फोन? हो हो. पिंट्या, आणि काळजी करू नकोस. कधीही काही वाटलं तरी लगेच फोन कर. थँक्स. बाय. गुड नाईट. बाय. काय झालं का समाधान? हेच तुझी काळजी त्याला ऐकवून झाली का? श्री, अरे घरात हे असं वातावरण असताना हा मुलगा व्यसन करायला लागला तर, सतत पैशाची तक्रार ऐकून पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाला गेला तर, त्यालाही स्ट्रेस कमी नाहीये रे. त्याचं मन मोकळं करायला कुणीच नाहीये. असं वाटून उगाच भलतच काहीतरी करून बसला तर. जानवी, पिंट्या असं काहीही करणार नाही. पिंट्या खरंच खूप शहाणा मुलगा आहे. अति प्रेमामुळे तू त्याची अति काळजी करतेस. असेल तसं. श्री, मी लग्न करून ह्या घरात आले ना तेव्हापासून मला बाबा आणि पिंट्याची जरा जास्त काळजी वाटते रे. नको करूस मग, मी आहे ना. आणि पिंट्याचं सुद्धा ना हे आता धडपडण्याचं वय. धडपडू देत ना त्याला, पडू देत, लागू देत. या वयामध्ये नेमकं आपण काय करायचं हे बऱ्याच जणांना कळत नाही. पण एक ना एक दिवस पिंट्याला त्याचा मार्ग सापडेल. आणि ज्या दिवशी त्याला त्याचा मार्ग सापडेल ना, त्या क्षणापासून तुझी ही काळजी बंद होईल. बघतो. सरे, मला रात्रभर झोप नाही आली ग. त्या वीणाचे शब्द असे घुमत होते मनात. आपण खूप त्रास दिला का ग मुलांना? पण मग मी आता काय करू सांग ना. विघ्नेश्वरा, अरे मुलांना त्रास देण्यासाठी नाही केलं आम्ही सगळं. आम्ही आमची स्वप्न बघत होतो रे. खरं सांगू, आमच्या ह्या गोकुळात श्री आणि अमृतच्या नंतर छोट्या बाळाची पावलं दुडदुडलीच नाहीत रे कधी. श्रीचं सगळं बाळपण वडिलांच्या सहवासाशिवाय गेलं.
मन दुखरं झालं ना की की साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा डोळ्यात पाणी येतं ना, तसं झालंय आमचं. भूतकाळ आठवला की अंगावर काटा येतो रे. पण मग भविष्यातलं सुख खुणावायला लागतं. नाही, आता सगळं चांगलं चाललंय रे. आता कमी असली ना तर फक्त एका चिमुकल्याची आहे म्हणून बोलतो आम्ही हे सगळं. आता एकच इच्छा आहे आमची, श्री आणि जान्हवीनी आनंदात राहावं आणि त्यांच्या कडेवर एक छोटस कोंडस बाळ असावं. करशील ना रे आमची इच्छा पूर्ण? लवकरात लवकर करशील ना? अरे वा, मी ते बसू का? बस की. ही खुर्ची गाडी सारखी फिरते. हो, त्याला पण गाडी सारखी चाक आहेत की नाही खालती. कुणाबरोबर आली आहेस तू? आई बरोबर. हो, मग तुझी आई कुठे आहे बाळा? तिथे. काय नाव काय आईचं तुझ्या? तू इथे बसलीयस आणि मी तुला शोधते सगळीकडे. आणि उठ बाळा, इथे नाही बसायचं. त्या मॅडम काम करतायत ना. तू एक काम कर, बाथरूम जवळ बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. सॉरी हा मॅडम. लताबाई, अहो राहू दे ना, काही हरकत नाही, बसू दे तिला. नको मॅडम, कोणी काही बोलण्यापेक्षा. लताबाई, कुणी काही नाही बोलणार, आणि बोललंच तर मी सांगीन. ती बसलीये की शांत इथे, तिला बसू दे. तू बसणार आहेस ना इथे शांतपणे? बसू दे तिला इथे. नाव काय तुझं? ओवी. ओवी, हे छान आहे ग तुझं नाव. तू शाळेत जातेस? कधी कधी. बाबांचं नाव काय तुझ्या? गणेश. काय करतात बाबा? मला माहित नाही. माहित नाही. आत्ता कुठे आहेत बाबा? मला नाही माहिती, ते घर सोडून गेले. जान्हवी, जान्हवी, काय झालंय? माझ्या डोक्यातून ना विषय जात नाहीये तो. बस बस. जान्हवी, अशी खूप मुलं असतात जगात. नाही, मी नाही इंटरॅक्ट केलंय कधीच अशा कुठल्याच मुलाशी. खरंच नाही. अरे, एवढीशी होती ती मुलगी. मी तिला विचारलं तर किती सहज म्हणाले ती बाबा घर सोडून गेलेत. मी गप्पच झाले रे. म्हणजे माझी हिंमतच नाही झाली पुढे काही बोलण्याची. श्री, तू जेव्हा तुझ्या लहानपणाबद्दल सांगायचंस ना, तेव्हा पण मी अशीच डिस्टर्ब व्हायचे रे. पण तू आता मोठा झालायस, म्हणजे हळूहळू का होईना ती जखम भरली गेली असेल ना. पण तिचं काय, केवढूशी आहे ती. तिला काय वाटत असेल रे ह्या सगळ्याबद्दल? म्हणजे कारण कळत नसतील, परिणाम कळत नसतील. फक्त कायम आजूबाजूला असलेला एक माणूस एक दिवस दिसेनासा झाला, एवढंच कळलं असेल तिला. कसा अर्थ लावला असेल तिने या सगळ्याचा? सवय होते त्याची. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय तुला. असे प्रश्न पडतात ना, प्रश्न पडतात. पण ह्याची
याची ठोस अशी कधी उत्तर मिळतच नाहीत अगं. मग नंतर हे सगळे प्रश्न, हे विषय मनाच्या कुठल्या तरी मागच्या कप्प्यात टाकले जातात. खूप त्रासदायक असतं हे सत्य. पण मग आपल्याला हे सत्य पचवण्यापलीकडे दुसरा काही पर्यायच नसतो. मग पुढे पुढे या सगळ्याची खरंच सवय होते आपल्याला. कशाचं काहीच वाटेनसं होतं. पुढे पुढे ना, म्हणजे आता ओवीला ह्या सगळ्याचा त्रास होतच असणार. हो, होत असणार. मला तिचं माहित नाही, पण अदरवाईज ह्या विषयावर ना फारसं कधी बोललं जात नाही लहान मुलांशी. म्हणजे पालक लहान मुलांशी बोलत नाहीत, कारण आपण लहान असतो आणि आपण बोलू शकत नाही, कारण मोठी माणसं आपल्याला गप्प करतात. ठीक, पण किती घुसमट होत असेल रे अशाने. म्हणजे श्री, तरी हे बघ, मला तुलना अजिबात नाही करायची, पण तुझ्या लहानपणी तुला सांभाळणारी माणसं, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं होती तुझ्या आजूबाजूला. अरे आईची होत्या खंबीर, आर्थिक परिस्थितीही चांगली होती. पण ओवी, म्हणजे मला तिचं बॅकग्राऊंड माहिती नाही, पण मला नाही वाटत तिला सांभाळणारी माणसं तिच्या जवळ आहेत. असं असतं तर लताबाई तिला बँकेत घेऊन आल्याच नसत्या ना. मला अशा आयांची खूप दया येते. काय माहित नवऱ्याशिवाय ही बाई ओवीला कशी वाढवत असेल. अरे पण त्या निष्पाप जीवाने काय करायचं. तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण ना जजमेंटल होत असतो, म्हणजे समोरच्याची बाजू समजून न घेता आपण त्याला दोष देऊन मोकळे होतो. पण काय करेल ही बाई जर उद्या तिची नोकरी गेली तर? ते पिल्लू काय करेल छोट? मी त्या छोट्या मुलीला विचारलं, तू शाळेत जातेस का? तर मला म्हणाली कधी कधी जाते. श्री, काय करत असेल ती? ऐक जान्हवी, ऐक माझा. शांत हो, ऐक. ओवीच्या आईशी बोल तू. बोल त्यांच्याशी. त्यांना म्हणावं की तुम्हाला जी काही मदत हवी ना ती आम्ही करू. तुम्हाला काही आर्थिक मदत हवी असेल तर तीही सांगा, आम्ही तीही करू. किंवा याहीपेक्षा काही वेगळं हवं असेल ना तर कुठलाही संकोच न करता प्लीज आम्हाला सांगा म्हणावं. जान्हवी, तू काही काळजी करू नकोस, आपण त्यांना करू मदत. ओवीच्या बाबांना शोधायचं असेल किंवा काही उद्योगधंद्यासाठी काही मदत हवी असेल तर तीही करू आपण. आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढं सगळं करू आपण त्यांच्यासाठी. जान्हवी, शांत शांत, रडू नकोस, आपण त्यांना सगळी मदत करू. शांत शांत. पोहे केले जान्हवीने सकाळी. अरेच्या, जान्हवी कशी आहेस? मी मस्त. ये ना, बैस. का गडबडीत आहेस? ती सारखीच गडबडीत असते. बस ना जरा वेळ. नवीन IVF सेंटर सुरू करते. उद्घाटनाला मॅडमना बोलवायचंय. त्या नको नको म्हणतात. तू सांग ना त्यांना. अगं मी कशाला, माझ्याच्याने होत नाही ग आता. मॅडम, माझी इच्छा आहे म्हणून या. तुमच्या सोयीनं या. कार्यक्रमाची वेळ तुम्ही म्हणाल ती ठरवूया. फार माणसं नको जमवायला, थोडक्यात करू. पण याचं उद्घाटन तुमच्या हस्तेच व्हायला हवं. आईजी, जा ना. जाना नाही जान्हवी, जाऊया ना. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला यायचंय. मॅडम, बघा तरी मी किती इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटीज उभ्या करू शकले आहे. आणि यावर तुमच्या सगळ्या सूचना आणि मतही हवी आहेत मला. बरं ठीक आहे, जाऊया. थँक्यू मॅडम. वीणाताई, एक विचारू? आई म्हणत होत्या की तुमच्या त्या टेस्ट ट्यूब सेंटर मध्ये 55व्या वर्षी एका बाईला मूल झालं. हो का? हो अहो, शास्त्र आता इतकं पुढं गेलंय की अशक्य असं काहीच नाही. इच्छा असणाऱ्या आणि थोडासा पेशन्स ठेवण्याची तयारी असणाऱ्या कुठल्याही जोडप्याला योग्य ट्रीटमेंट मूल होऊ शकतं. पण मग ह्या सगळ्या ट्रीटमेंट खूप खर्चिक असतात. नाही, सगळ्याच नसतात. आणि प्रत्येक जोडप्याला त्या सगळ्या लागतातच असंही नाही. म्हणूनच आमच्याकडे अगदी बेसिक काउन्सिलिंग पासून ते पूर्वी ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणायचो त्या IVF ICSI पर्यंतच्या सगळ्या ट्रीटमेंट आम्ही देतो. पण मग इतक्या उतार वयात जर एखाद्या बाईला मूल झालं
तर त्या बाईला त्याचा त्रास नाही होत. काय असतं, निसर्गानं नेमून दिलेल्या वयात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर झालेल्या केव्हाही चांगल्या. पण म्हणून काही उशिरा मूल झालं म्हणून प्रत्येक बाईला त्याचा त्रास होतो असंच काही नाहीये. आणि त्या मुलावरही काही परिणाम नाही ना होत. नाही नाही, छान धडधाकट मूल जन्माला येऊ शकतं. पण मला नेहमीच असं वाटतं की मूल जन्माला घालून प्रश्न सुटत नाही. त्याला चांगलं वाढवण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद आपल्यामध्ये आहे का याचा विचार करायला हवा. आणि लोक हा विचार करत नाहीत. दर 5 वर्षांनी आपल्या शरीराची पडझड होत असते आणि मुलाच्या मागं मागं काय कमी धावावं लागतं का? अहो 55 वर्षाची बाई पुढची किती वर्ष त्या मुलाच्या वयाची होऊन त्याच्याबरोबर खेळू शकेल हा विचार करायला नको का? हो हो ना, तेही खरंच आहे म्हणा. वीणा, मला काय वाटतंय, तू ना उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळच्या वेळेला ठेव, म्हणजे मग आईना येता येईल. संध्याकाळी दमून जातात ग, नाही जमत त्यांना. मग एक मिनिट हा, मी जरा फोन घेते. हो हो, घे ना, काहीच हरकत नाही. हॅलो ताई अगं पिंट्या, हॅलो. अरे ऐकू नाही येते काही? अगं अगं आईचं डोकं सकाळपासून परत फिरलंय. हॅलो ताई, ऐकायला येतंय का? हो हो हो. काय रे, काय झालं? अगं आज परत कुठल्या तरी वधूवर सूचक मंडळात जाऊन माझं नाव नोंदवून आली आणि माझ्याही मागे लागली तू चल म्हणून. यार ताई तू ये ना ग प्लीज. हो मी येते, मी आता लगेच निघते. ठीक आहे, ये लवकर. थोड्या वेळात येते पिंट्या. हा बाय. हा बाय.